रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 940 पासून. याप्रमाणे हे प्रिय मित्रा, तुला क्षेत्र म्हणजे काय हे फाडी मांडून म्हणजे स्पष्ट करून सांगितले. त्याचप्रमाणे अर्जुना, त्या क्षेत्रावर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजून सांगितले. त्याचप्रमाणे तुझे बुद्धीची तृप्ती होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्याही लक्षणांचे कौतुक केले आणि आता दृष्टांत देऊन तुला ज्ञेय म्हणजे काय हेही स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या प्राप्तीची इच्छा धरून माझे भक्त हे मद्रूप होतात. देहादिक परिवाराचा त्याग करून जे माझे ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात, हे किरीटी, ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून माझे चित्त आपलेकडे घेऊन मद्रूप होतात. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वांचा सुलभ मार्ग मी मुमुक्षूंकरता तयार करून ठेवला आहे. कड्यावर चढून जाणे झाल्यास जशा पायऱ्या कराव्या लागतात किंवा अंतराळी चढून जाणे झाल्यास जसा पहाड बांधावा लागतो किंवा खोल पाण्यातून तरून जायचे असेल तर नौकेतून जावे लागते, एरवी हे विरोत्तमा सर्वत्र आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो तर ते स्पष्टपणे कळणार नाही. म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म मी 4 भाग करून सांगितले. ज्याप्रमाणे मुलाला जेवू घालायचे असले म्हणजे जो घास आपण घेतो त्यालाच 20 वेळा थोडा थोडा करून द्यावा लागतो, त्याप्रमाणे ब्रह्म हे 4 प्रकारांनी तुला स्पष्ट करून सांगितले. तुझी अवधान शक्ती पाहून एक म्हणजे क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय आणि एक अज्ञान असे 4 भाग केले. आणि पार्था, इतके करून जर ब्रह्म तुला नीट कळत नसेल तर तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा स्पष्ट करून सांगतो. आता त्याचे 4 भाग न करता तसेच ते एकही न मानता आत्मा व अनात्मा, पुरुष आणि प्रकृती असे 2च भाग करून तुला सांगतो.